जैन दोस्तों। तर कसं आहे पब्लिक, आज जायचं होतं आपल्याला उमरखेडला भाड्यावर. आपण गाडी साईडला लावली, टू व्हीलर घेतली. आपण टू व्हीलर घेऊन अवधूतला घेतलं, निघलो आपण समोर. इतर रिपेअर शॉपला गाडी लावली कारण आपल्या गाडीची चेन लेपडाली. हे आपल्या गावातले चुनूमुनू भेटले, याला हाय बाय केला आणि निघलो आपण फरमान भाईला आणायला, कारण आपल्याला यांचाच माल आणायचा होता. आलो आपण गावामध्ये, गावातून गाडी उचलली आणि निघलो आपण परत समोरच्या प्रवासाला. तर आपण चाललो आज उमरखेडला ताडपत्री आणायला, ते पण 32 क्विंटल माल आहे. मग काय, आलो आपण फुलसांगीमध्ये, साईडला गाडी लावून घेतली फुलसांगीच्या पेट्रोल पंपवर. इथं आपण गाडीमध्ये डिझेल फुल करून घेतलं आणि निघलो आपण उमरखेडच्या प्रवासाला. आपण शॉर्टकट मार्ग मधातून चालू उमरखेड रस्त्याला, हे फुफरुडा उडवत खूपच चाललं. आलो आपण उमरखेडच्या रोडला. उमरखेडमध्ये एंटर होताच गाडी खटारा रोड लागला. गदा आपटायली गाडी, पिकअप तर लई आपटायची आपली. उमरखेडमध्ये येऊन आपण ट्रान्सपोर्टला गाडी लावून घेतली, कारण आपल्याला इथूनच आज माल लोड करायचा आहे, जे की आलता राजस्थानहून. राजस्थानवाल्याचाच माल होता पूर्णपणे. गाडीमध्ये 32 क्विंटल माल ताडपत्री लोड करून घेतला आणि गाडीला जाळी पण मारून घेतली. गाडी तर परपर वाकलेली दिसली, पूर्ण पट्टे सरळ झाले आपले. हेच होते फरमान भाई, यांना आपल्या सोबत आहेत. आणि निघलो आपण परत इथून उमरखेडमधून. समोर येतात थोडीशी ट्रॉफिक वाटली, पण तेही सॉल्व्ह झाली. निघलो आपण उमरखेडच्या बाहेर. समोर येतात आपल्याला गाडी तर दमानं चालवावं लागत आहे, कारण आपल्या गाडीमध्ये ओव्हरलोड आहे आज, जे की खड्डे आणि लेवल रस्ता बघून चालवायचे आहे. येतात आपल्याला पाणी पण चालू झालं. सिंगल रस्त्यानं गाडी काटो आलो आपण परत फुलसांगीमध्ये. रुको जरा, सबर करो. ट्रॅक्टरवाल्यानं 2 मिनिटासाठी आपला रस्ता जाम करून टाकला, जे की रिटर्न मारत होता. मग काही इथं आपण 2 मिनिट थांबलो यांच्या मित्राच्या रूमवर. तिथून निघलो परत आपण. खरबी माझं गाव आहे मित्रांनो. पैनगंगा अभयारण्य माझ्या गावापासून चालू होते. आलो आपण किनोडमध्ये. इथेशी आपण निघलो परत. गोकुंद्यामधून कट घेऊन आलो आपण यांच्या प्रॉपर लोकेशनवर, जे की आपण इथं गाडी लावलेली आहे. आणि खाली करायला किती वेळ लागते काय माहिती. यांचा स्टॉक तर 32 क्विंटल माल होता. ओव्हरलोड आपण आणला आज दमादमान. बराच टाईम लागला आपल्याला यायला आणि गाडी खाली करायला चालू झाली. आणि यांनी रूममध्ये स्टॉक मारून घेतला. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट.